याती कुळ माझे गेले हर पोणी, याती कुळ माझे गेले हर पोणी, श्रीरंगा वाचोणी आणोणी, किती ओसिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रतली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये श्री ज्ञानोबरायांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग हा ज्ञानोबरायांचाच आहे. या अभंगाद्वारे श्री ज्ञानोबराय स्वतः परत उत्थान अवस्थेला प्राप्त झालेली जी गवळण आहे त्या गवळणीचं यथार्थ वर्णन करतात. ती गवळण बोलते, जात कुळ गोत्र मी सगळं विसरून गेलेली आहे, भगवान परमात्म्याच्या शिवाय मी काहीही जाणत नाही. आणि मग असं असल्यानंतर तुम्ही मला संसार प्रपंचातल्या कितीही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केलात तरीसुद्धा मी त्या परमात्म्यामध्ये रत झालेली असल्यामुळे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अष्टभोग दाखवण्याचे जरी प्रयत्न केले, तुम्हाला वाटेल भोगाची लालसा दाखवली म्हणजे ही व्यवहारामध्ये येईल किंवा हिचा व्यवहार व्यवस्थित होईल असं वाटेल तुम्हाला, पण त्या अष्टभोगामध्ये मी रममाण न होणारी आहे, कारण परमात्म्यामध्ये रममाण होणारी आहे. त्या अष्टभोगाविषयी मला अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची चाड नाही, इच्छा नाही, कारण भगवान परमात्म्याच्या शुद्ध भक्तीचं गोड लेणं अलंकार मी परिधान केलेला आहे, म्हणून त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त मी काही जाणत नाही. आणि म्हणून तुम्ही ते भोग दाखवण्याचा प्रयत्न केलात ना तरीसुद्धा मला त्याच्याशी इच्छा उत्पन्न होणार नाही, कारण मी त्याच्यामध्ये रत झालेली आहे. आता तो परमात्मा आणि मी हा वेगळा राहिलेला नाही, तो परमात्मा म्हणजेच मी आणि मी म्हणजेच परमात्मा, अशा प्रकारच्या ओतप्रोत भावाला माझं अंतःकरण प्राप्त झालेलं आहे. म्हणून त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त मला काहीही दिसत नाही. आणि ही अशी वृत्ती ज्या वेळेला होते त्यावेळेला तो मनुष्य, ती व्यक्ती या जगातल्या सगळ्या जाती पाती कुळगोत्राला सगळ्यांच्या ठिकाणी त्याची विसर पडलेला असतो. अशा प्रकारचं वर्णन या गवळणीमध्ये श्री ज्ञानोबराय करतात. ज्या उपक्रमामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे त्या उपक्रमामध्ये तुम्ही सगळं विसरून सहभागी झालं पाहिजे. जर तुमची प्रतिष्ठा घेऊन तुम्ही सहभागी झालात तर त्याला उपयोग. मला सांगा, आपली प्रतिष्ठा बाहेर ठेवा तुम्ही, पण संतांच्या जवळ, देवाच्या जवळ प्रतिष्ठा घेऊन ज्या वेळेला आपण जाऊ ना त्यावेळेला आपलं अधपतन झाल्याशिवाय राहत नाही. आपलं ऊर्ध्वगमन झालं पाहिजे. म्हणजे आपण पतित झालो पाहिजे का उद्धरलो पाहिजे? काय झालं पाहिजे? आपण उद्धरण्याकरता आलो की नाही ज्ञानोबरायांच्या जवळ? आपण उद्धरण्याकरता आलो. मग ज्या वेळेला उद्धरण्याकरता आपण येतो ना त्यावेळेला पहिल्यांदा येताना आपल्या ठिकाणचे जे काही दोष आहेत ना ते दोष आपण घालवले पाहिजे. सर्वात मोठा दोष आपल्याकडे पहिल्यांदा आहे तो आहे अहंतेचा आणि ममतेचा. अहंतेचा आणि ममतेचा जो दोष आहे ना तो दोष माणसाला देवाजवळ संताजवळ जाऊ देत नाही. कुठला दोष? अहंता आणि ममता, मी आणि माझं, मी आणि माझं, ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट माणसाला देवाजवळ आणि संताजवळ जाऊ देत नाही. देवाजवळ संताजवळ जायचं आहे ना, मी आणि माझं या दोन गोष्टी, हे दोन दोष बाजूला टाका. देव तुमच्या आणि संत तुमच्याच जवळ आहे. महाराजांनी म्हणताना पण असं म्हटलं एका ठिकाणी की अगोदर बाहेर टाकावे लागतात. अंतःकरणामध्ये असलेले दोष, अहंता ममता तर घालवावीच लागते, पण त्याचा अंतर्गत असलेल्या आतमध्ये जे काही दोष आहेत ना ते सुद्धा घालवावे लागतात. ते ज्या वेळेला बाजूला आपण टाकून देऊ, आपल्यातून बाहेर काढू, त्यावेळेला तो पांडुरंग आतमध्ये आपोआप आहेच, प्रगटच होतो. तो आहे, तो फक्त प्रगट करणं आपल्याला आहे. तो काय बाहेरून येतो का, पुण्यावरून येतो का? तो असं कधी झाले का? एखादा म्हटला माझ्या आतमध्ये पांडुरंग आला, मग तो पंढरीतून निघाला. मी आळंदीत होते आणि आळंदीत पारायण करता करता तो आला आणि माझ्या अंतःकरणामध्ये बसला, असं होतं का? नाही, तो आतमध्ये अगोदरच आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत, हे जे आहे ना ते प्रगट होतं आपोआप. केव्हा? ती साधना केल्यानंतर. अहंतेत आणि ममतेत सापडलेला मनुष्य आहे ना तो कधीही पहिल्या तीराला जात नाही. पहिल्या तीराला तो जातो जो अहंता आणि ममतेच्या विरहित झालेला आहे, अहंता ममता विवर्जित झालेला आहे. अहंता ममता विवर्जित, विवर्जित शब्दाचा अर्थ काय हो? विवर्जित शब्दाचा अर्थ अहंता ममता ज्याच्यापासून लांब निघून गेलेली आहे, त्याच्याकडे नाहीच आहे. ती अजिबात लांब निघून गेली म्हणजे ती संपली, आता नाहीच आहे. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. अहंकार संपला, आता शुद्धतेला प्राप्त झालो. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरावासे पूर्ण झालो समरस. अखंड ऐक्यास पावलो आम्ही.
अहंता गेली, ममता गेली, पण हे जात नाही ना ज्याचे, त्याचं मात्र उद्धरण कधीही होत नाही. तो पहिलं तिराला कधीही जात नाही. तो डुबक्या घेत डुबक्या घेत डुबक्या घेतच जीवन जगतो. त्यांना त्याच्यामध्ये राहावंच लागतं, कारण अहंता आणि ममता त्यांनी सोडलेली नाही. अहंता आणि ममता ज्याने सोडली ना, ती अहंता ममता सोडलेली माणसं ही परिपूर्ण झालेली आहेत. आणि परिपूर्ण झालेल्या माणसाच्या जीवनामध्ये काला होतो, दुसऱ्याच्या नाही. काला शब्दाचा अर्थ काय? पूर्णता. ती पूर्णता मिळवणं म्हणजेच काला जीवनामध्ये होणं. जीवशिव ऐक्य होणं म्हणजे काला होणं. आणि तशा प्रकारची ऐक्यता प्राप्त झाली. अहंता गेली, ममता गेली, पण केव्हा? या परमात्म्याला पाहिल्यानंतर. या परमात्म्याला पाहिलंय, परमात्म्याचं ते प्रतिबिंब पाहिलं. परमात्मा तो इतका गोंडस, इतका सालस, इतका सावळा असलेला तो परमात्मा अतिशय सुंदर. किती सुंदर आहे! रूप सावळे सुंदर, रूप सावळे सुंदर, रूप सावळे सुंदर, सावळे आवाज द्या, माईकला आवाज द्या. रूप सावळे सुंदर, रूप सावळे सुंदर, कानी कुंडले मकराकार, कानी कुंडले मकराकार, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. कानी कुंडल मकराकार, कानी कुंडल मकराकार, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, राणा. रूप सावळे सुंदर, काणी कुंडले मकराकार, तो हा पंढरीचा राणा. असा सुंदर परमात्मा. आणि तो सुंदर परमात्मा ज्याने पाहिला ना, त्याचं अंतकरण राहत नाही. तो ते अंतकरण परमात्ममय होतं. कृष्ण बिंब तर इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. त्याच्या सुंदरतेचं वर्णन, त्या परमात्म्याच्या सुंदरतेचं वर्णन अत्यंत केलेलं आहे त्या कृष्ण परमात्म्याचं. या तिकुळ माझे गेले हर पोणी, श्रीरंगा वाचोनी अनुनेने. त्या परमात्म्याशिवाय मी काहीही जाणत नाही. अनुनेने शब्दाचा अर्थ काहीही जाणत नाही त्या परमात्म्याशिवाय. कारण ती गवळण परमात्म्याला पाहिल्याबरोबर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, अहंतेच्या, ममतेच्या, परमात्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये साठवल्याचा परिणाम, हे सगळे जे विकार आहेत, या सगळे जे दोष आहेत ना, हे सगळेच्या सगळे नाहीसे झाले, काही राहिले नाही. आणि न राहिल्याचा परिणाम जातपात, गुळ गोत्र हे कोणाला आहे हो? हे ज्याच्याकडे अहंता, ममता, हे बाकीचे सगळे विचार आहेत ना, हे सगळे जे आहेत ना, मी आणि माझं म्हणणारे, मी आणि माझं म्हणणाऱ्यांच्याकडे जात आहे, मी आणि माझं म्हणणाऱ्यांच्याकडे कुळगोत्र आहे. आता ह्या जातीपातीचं तर भयंकर अवघड गोष्ट होऊन बसलेली आहे. आणि मोठ्या मोठ्या लोकांना, जातीपातीमध्ये लोकांना वाटण्यामध्ये फार आनंद वाटतोय महाराज. मोठ्या मोठ्या लोकांना आनंद वाटतोय. काही समाजामध्ये असा एक वर्ग निर्माण झालेला आहे जे बुद्धिभेदाचं सर्वात मोठं पाप करतोय. सर्वात मोठं पाप करतोय बुद्धिभेदाचं. आणि बुद्धिभेदाचं पाप इतर पापापेक्षा सगळ्यात भयंकर पाप आहे. ते भयंकर पाप बुद्धिभेदाचं ही लोक करतात. आणि लोक बुद्धिभेद केल्यामुळे परिणाम असा आहे आता की या समाजामध्ये अराजकता निर्माण होण्याचा परिणाम अराजकता जी दिसते, हा त्याचाच परिणाम आहे. कशाचा? या सगळ्या बुद्धिभेदाचा. बरं, लोक तिकडं विचार करून पाहत नाही. कारण का? त्या ज्या माणसाला आहे ना, तो जो माणूस त्याचं ऐकतात का लोक? कारण त्या माणसाला त्यांनी माझं म्हटलेलं आहे. काय केलंय मला सांगा? पोरगा बापाला माझं म्हणतो म्हणून बापाने सांगितलेल्या गोष्टी पोरगा ऐकतो. आता ऐकत नाहीत ते सोडा. तरी ते आता ऐकू येत नाहीत, त्यांना ऐकू येत नाहीत म्हणून ते पण ऐकत नाहीत. म्हणजे बापालाही ऐकू येत नाही, बापाने सांगितलेलं पोरगं ऐकतं पण ऐकून न सारखं करतं म्हणून त्याला ऐकायला येत नाही.
इतकी भयंकर भानगड आहे. मग ज्याला माझं म्हणतो ना आपण, ज्या वेळेला ममत्व जोडतो ना त्याच्याशी, त्या वस्तूशी, त्यावेळेला त्या वस्तूकडून येणारी जी प्रतिक्रिया आहे ना, त्या प्रतिक्रियेला प्रतिसाद देणं हे आपलं काम असतं. प्रतिसाद आपण देतो. मग ती निर्जीव वस्तू जरी असली ना तरी त्यातून आलेली प्रतिक्रिया, निर्जीव वस्तूतून प्रतिक्रिया येतात बरं का. का प्रतिक्रिया येते? कारण प्रत्येक वस्तूमध्ये जगदंतपाती सगळ्या पदार्थांच्या मध्ये असलेलं चैतन्य. आपण नाही का बघा तुम्ही निसर्गामध्ये फिरताना इकडे तिकडे झाडं वेली, डोंगर, दर्या, दगड वगैरे सगळं आपण पाहिलं ना. आपण साधा एखाद्या डोंगरात गेलो ना, आपल्याला एखादा चांगला दगड दिसला ना तरी सुद्धा आपण त्याच्यातला एखादा भाव काढायचा प्रयत्न करतो. का? त्याच्यामध्ये परमात्म्याने ते ओतलेलं आहे ना, ते सौंदर्य त्याच्या प्रकारचं ते परमात्म्याचं त्याच्यामध्ये आलेलं आहे म्हणून. आणि ज्या वेळेला ते भाव दिसतो ना त्यावेळेला आपोआपच ती वेली, ते फूल, ते झाड, तो दगड आपण काय करतो, त्याच्याशी ममत्व जोडतो. आणि ममत्व जोडलं हे काय परिणाम होतो? हा सगळा परिणाम होतो. मग या समाजामध्ये अशी काही माणसं आहेत की इतके पुरावे, इतके तर्क करत नाही, ते कुतर्कच करतात. काय करतात? ते कुतर्क करतात. आणि कुतर्क करून त्यांची जिंदगी शेवटी कुत्र्यासारखी होते. पण तरी सुद्धा ते कुतर्क करायचं सोडत नाही. आणि मग कुतर्क करून समाजामध्ये बुद्धिभेदाचं काम करतात आणि फार मोठ्या पापाचे सहभागी होतात. त्या पापामध्ये सहभाग किंवा ते पाप त्यांच्यापाशी येऊन थांबतं. आणि मग हे बुद्धिभेदाचं काम ही लोक करतात. पण या लोकांशी ज्या वेळेला जी लोक ममत्व जोडतात ना, त्या ममत्वामुळे या लोकांच्यामध्ये बुद्धिभेद होतो. खरं तर आपण ममत्व कोणाशी जोडलं पाहिजे? देवाला माझं म्हटलं पाहिजे, देवाशी ममत्व पाहिजे, देवाचा अहंकार धारण केला पाहिजे, संतांचा अहंकार धारण केला पाहिजे, संतांचं ममत्व पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. पण आपल्या अंतःकरणामध्ये संतांचं ममत्व नाही, संतांचा अहंकार नाही, संत वाङ्मयाचा नाही, संत विचाराचा नाही, देवाच्या विचाराचा नाही, देवाच्या बाबतीतला आपला अहंता ममतेचा भाव नाही. मात्र कुठला आहे? प्रपंचातल्या सगळ्या जगदंतपाती सगळ्या पदार्थांच्या ठिकाणी अहंत ममतेचा भाव आपण घेऊन बसल्याचा परिणाम आपण हरपून जात नाही. आपण हरपतो कुठे? आपण हरपतो प्रपंचामध्ये. आपण हरपतो कुठे? हरपली सत्ता मुराली वासना. वा वा. हरपली सत्ता मुराली वासना, सत्ता मुराली वासना, हरपली सत्ता मुराली वासना. सावलिया नाही ना दिसतसे, सावलिया नाही ना दिसतसे. काय करू माये सावळा श्रीकृष्ण, काय करू माये सावळा श्रीकृष्ण. काय करू माय सावळा श्रीकृष्ण, काय करू माय सावळा श्री. सांगितला प्रश्न निवृत्तीने, सांगितला प्रश्न निवृत्तीने, सांगितला प्रश्न निवृत्तीने, सांगितला प्रश्न रामा. सांगितला प्रश्न, सांगितला प्रश्न निवृत्तीसे, निवृत्तीसे, निवृत्तीसे. आ सांगितला प्रश्न निवृत्तीसे, निवृत्तीसे. सांगितला
करू माये सावळा श्रीकृष्ण काय करू माये सावळा श्रीकृष्ण सावळा हरपली सत्ता मुराली वासना सावळाची नयना दिसतसे. निळवरांची गवळणी ना, माऊलींची, हा माऊलींची गवळणी. हरपली सत्ता मुराली वासना, सत्ता हरपली वासना मुरली, मग आता काय सावळाची नयना दिसतसे. हे सगळं हरपलं, जात कुळ गोत्र हे सगळ्या गोष्टी हरपून गेल्या. आपण हरपतो प्रपंचामध्ये, आपण सगळेजण हरपतो आपापल्या माणसामध्ये हरपावं माणसाने, पण कुठपर्यंत आसक्ती होणार नाही इथपर्यंत हरपावं. माणसं आसक्ती होईपर्यंत हरपत राहतात. आसक्ती होऊ नये, माणसाची आसक्ती होऊ नये. माणसाने हरपलं पाहिजे, पण देवात संतात संत विचारात हरपला ना मनुष्य की तो मनुष्य पूर्ण होतो. तशी ही गवळण हरपली आणि हरपली, विसरली. परमात्म्याला पाहिल्याबरोबर तो परमात्मा इतका सुंदर दिसला की सगळ्याच्या सगळं विसरून गेली. जात कुळ गोत्र सगळं विसरून गेली. आणि मग तिचा व्यवहार बिघडला. व्यवहार बिघडतो माणसाचा. ज्या वेळेला देव अंतःकरणामध्ये बसतो, देव दिसतो सर्वत्र ना, त्यावेळेला कधी कधी व्यवहार बिघडतो. आणि या गवळणीचा व्यवहार बिघडला. व्यवहार बिघडल्यानंतर मग ह्या सगळ्या गोकुळातल्या इतर गवळणी म्हणायला लागल्या, का गं बाई, तू कालपर्यंत चांगली होती, आज अशी का वागायला लागली? हां, तू गल्लीत नीट चालला ना, तू तिकडं शेतात नीट येईना, कामधाम तुला नाही, भांडी घासायची सोडून तू पाण्याला निघाली. हां बरं, पाण्याला निघाली तर निघाली, पाण्याला जाताना ती काही व्यवस्थित चालली का? वेड्यावाकड्या उड्या मारत चालली तू पाण्याला जाताना, असं काय चाललंय तुझं? ह्या सगळ्या बाकीच्या गवळीने तिचा व्यवहार पाहिला आणि मग तिला शिकवायला सुरुवात केली. आणि शिकवायला सुरुवात केल्यानंतर आता ती ध्यानावर होती, पण कोणाच्या? परमात्म्याच्या. ह्या ध्यानावर नव्हत्या. कोणाच्या? परमात्म्याच्या. ह्या कोणाच्या ध्यानावर होत्या? प्रपंचाच्या ध्यानावर होत्या. ही ध्यानात होती, चांगली ध्यानावर होती. आणि मग ध्यानावर असलेल्या या गवळणीने त्यांना सांगायला, तिला त्या सगळ्या गवळणीनं सांगितलं की आता तुम्ही मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका, कारण पूर्ण स्थितीचा असलेला परमात्मा, त्या परमात्म्यात मी रममाण झालेली आहे, म्हणून त्याच्याशिवाय आता मला तुम्ही जर शिकवण्याचा प्रयत्न केला तर याचा काही उपयोग होत नाही. अभंगाचं दुसरं चरण. किती वसे कवाला मज वेळोवेळा, 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 नितया गोळा राधानी, नितया गोळा राधानी, किती वसे कवाला मज वेळोवेळा, किती वसे कवाला मज वेळोवेळा, मज वेळोवेळा, मज वेळोवेळा. किती वो शिकवाल मज वेळोवेळा, मेतया गोवळा रतली. गोवळा असलेला तो परमात्मा, गोणाम इंद्रिय, इंद्रियांना सांभाळणारा किंवा गायींना सांभाळणारा तो परमात्मा, त्या परमात्म्यामध्ये मी रममाण झाले. रतली रम या अर्थामध्ये सगळा तो येणारा शब्द आहे. रमणे या अर्थामध्ये रममाण झालेली आहे. मग आता त्यात रममाण झाल्यामुळे मला किती शिकवण्याचा प्रयत्न केला तर काही उपयोग होणार नाही. आणि मग हे असं बोलल्यानंतर त्या गवळणीला ह्या बाकीच्या गवळणीने काय केलं बघा. आता ही अशी फुटत नाही ना, हिला काहीतरी देऊन फोडू आपण महाराज. सध्या फोडाफोडी जोरात चालू आहे, फोडाफोडी जोरात चालू आहे महाराज. आपण लक्ष ठेवा बरं का, आपल्या जवळची माणसं कधी फुटतील सांगता येत नाही. हां, गुरुवर्य भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत इथं, ज्यांच्याकडून मला परमार्थाचं बाळकडू मिळाले, ते पूजनीय भाऊ माझ्या समोर बसलेले आहेत. आमचे पिताजी पण आलेले आहेत. ते खरं तर माझं कौतुक पाहण्यासाठी आलेले आहेत. भाऊ नेहमी आम्हाला पायगुडे महाराज, शेखर महाराज, मी खरमाळे महाराज, मामा, अण्णा या सर्वांना आम्हाला सांगतात तुम्ही एकत्र आहेत म्हणून उपक्रम चांगला करतायत. आणि एकत्र आल्याशिवाय चांगले कार्यक्रम होत नाहीत. पण
एकत्र येऊन चांगले कार्यक्रम करणाऱ्याचेही चांगले कार्यक्रम करणारी लोक आहेत. हा? खरंच कार्यक्रम करतात. आणि कसा करतात? करेक्ट कार्यक्रम करतात. कार्यक्रम करणारी लोक आहेत. म्हणून ध्यानात ठेवायचं, कधी कोण आपल्यापासून आपला व्यक्ती कधी कोण उचलून घेऊन जाईल पत्ता लागणार नाही. देवाची सुद्धा माणसं फोडली त्या काळामध्ये. देवाची माणसं फोडली महाराज. देवाची माणसं फोडणारी, देवाला सुद्धा ज्यांनी सोडलं नाही ते आपल्याला सोडतील होय. हा, तुम्हाला नाही म्हणतात ते. फोडतात. यांनी फोडण्याचा प्रयत्न केला नाही. ही तिकडे जाते काय? भगवान परमात्म्यामध्ये रममाण होते म्हणते, त्याचं मला वेळ लागले म्हणते, किंवा त्याच्यामध्ये मी रममाण झाले म्हणते, मग हिला आता फोडायची. आणि खरंच बरं का, तुम्हाला सांगू का, परमार्थाला लागलेल्या माणसाला माणसं समाजातली बरीचशी माणसं आहेत ना, प्रपंचातली माणसं आमिष दाखवतात. आमिष, हां, भोग 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 लालसा दाखवतात. आणि भोग लालसा दाखवण्याकरता मग या गवळणी प्रवृत्त झाल्या. मग आता सर्वात श्रेष्ठ दर्जाचे भोग कुठले आहेत? हां, ते अष्टभोग आहेत ना, त्या अष्टभोगामध्ये दर्शन स्पर्शन वगैरे या सगळे येतात. तुम्ही बघून घ्या ते आता. मग त्या सगळ्या भोगांची लालसा तिला दाखवण्याचा प्रयत्न करायला लागली. आणि लालसा दाखवण्याचा प्रयत्न करायला लागल्यानंतर त्या गवळणीने सांगितलं, हे बघा, तुम्ही मला अष्टभोग दाखवण्याचा प्रयत्न कराल ना, तर त्या अष्टभोगाविषयी माझ्या अंतःकरणामध्ये अजिबात साड नाही. कारण काय, मी काय केलंय तर त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीचं गोड लेणं म्हणजे अलंकार मी परिधान केलेला आहे. भक्तीचा अलंकार परिधान केल्याचा परिणाम मला त्याच्याविषयी अजिबात साड नाही. अभंगाचं तिसरं चरण. अष्टभोग भोगीता माते नाही चाड. अष्टभोग भोगीता माते नाही चाड. अष्टभोग भोगणे माते नाही चाड. अष्टभोग भोगणे माते नाही चाड. भक्ती प्रेम गोड लेहिले गे माये. भक्ती प्रेम गोड लेहिले गे माये. किती हो शिकवार मज वेळोवेळा. किती हो शिकवार मज वेळोवेळा. मज वेळोवेळा. अष्टभोग भोगणे माते नाही चाड. भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये. त्या भक्तिप्रेमाचं गोड लेणं मी लिहिलेले आहे. लेणं लिहिणं हा मराठवाड्यातला शब्द आहे. जवळजवळ इथं बसलेल्या सगळ्यांना तो समजलेला आहे. परिधान केला आहे तो अलंकार, भक्तीचा अलंकार मी परिधान केला आहे. पण त्या ज्याने भक्तीचा अलंकार गोड अलंकार परिधान केला आहे ना, त्याला भोगाविषयी काही वाटत नाही. कोणी समोर आणले त्या भोगात नेऊन टाकलं तरी काही नाही. कारण त्याची अवस्था स्वतः परता उत्थान झालेली आहे ना. स्वतः परता उत्थान झालेल्या व्यक्तीच्या संबंधात, त्या माणसाच्या संबंधात हे उद्गारात आहेत. त्या गवळणीच्या संबंधामध्ये हे उद्गार आहेत. मग असा व्यक्ती ज्या वेळेला त्याला विचारलं जातं ना की आता काय नाही, तो व्यक्ती सांगत असतो की आता तो परमात्मा आणि मी अजिबात वेगळा नाही. ती गवळणी सांगते की तो परमात्मा आणि मी आता अजिबात वेगळी राहिलेली नाही. अभंगाचं शेवटचं चरण. बाप रखुमा देवी वारू जीवीचा जिव्हाळा. बाप रखुमा देवी वारू जीवीचा जिव्हाळा. देवी वारू जीवीचा जिव्हाळा. बाप रखुमा देवी वारू जीवीचा जिव्हाळा. रखुमा देवी वारू जीवीचा जिव्हाळा. बाप रखुमा देवी वारू जीवीचा जिव्हाळा. बाप रखुमा देवी वारू जीवीचा जिव्हाळा. बाप रखुमा देवी वारू जीवीचा जिव्हाळा. काही केल्या वेगळा नोहे गे माय. काही केल्या वेगळा नोहे गे माय. किती शिकवाल मज वेळू वेळा. किती शिकवाल मज वेळोवेळा.
मज वेळोवेळा तया विठोबा रखुमाये जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा हरि जय रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा हरि रखुमाये विठोबा रखुमाई रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा टाळे वाजवा टाळे वाजून भजन करा विठोबा सगळ्यांनी भजन करा सगळ्यांनी म्हणा विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई टाळी 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 वाजवा सगळ्यांच्या टाळ्या सगळ्यांनी वाजवा टाळे म्हणा भजन म्हणा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 विठोबा पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार उडोबार कुमार ताले वाजवा भजन करा ताले वाजवा उडोबार कुमार उडोबार कुमार उडोबार कुमार गोपार कुमार उडोबार कुमार उडोबार कुमार उडोबार कुमार उडोबार कुमार हरि विठोबार कुमार गोबार कुमार गोबार कुमार गोबार कुमार जय विठोबार गोबार कुमार जय जय विठोबार हरे 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 ठोबार कुमाय विठोबार कुमाय ठोबार कुमाय विठोबार कुमार ठोबार कुमार ताली 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 वाजवा जय विठोबार कुमाय ताली वाजवा भजन करा
विठोबार कुमाये हरी विठोबार कुमार कुंडलिक वरधारी हरी विठोल विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की गोपाल कृष्ण भगवान भगवान की विठोबार कुमाये गोपार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमार विठोबा होबा होबा विठोबा 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 होबा 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 विठोबा विठोबा ईदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधणी राखिताये माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. भगवान परमात्म्याचं चरित्र थोडक्यात वर्णन करायचं आहे, कारण चरित्र जवळजवळ सर्वांना माहिती आहे, पण संप्रदायाचा दंडक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. संप्रदायाचे नियम हे अत्यंत महत्त्वाचे, त्याची पायमल्ली होणं म्हणजे आपलं सर्वात मोठं हा प्रमाद ठरू शकतो नाही तो आहेच आहे, प्रमाद चूक आहेच आहे, म्हणून ती चूक होऊ नये. भगवान परमात्म्याने चरित्र केलं, ते भगवान परमात्म्याने 3 अवस्थेमध्ये चरित्र केलं. येदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधणे नारायणे चरित्र केले रांगता गोधणे राखिताने नारायणाने चरित्र केलं. आणि हे सोंग सारिले या रूपी अनंते तिथून पुढे जे आहे ना ते पण भगवान परमात्म्याचं काय आहे, चरित्रच आहे. पण भगवान परमात्म्याच्या चरित्राचा विचार जर केला, काल इथून गुरुजींच्याकडे मी गेलो, गुरुवर्य भाऊंच्याकडे गेल्यानंतर आता काय होतं, ही मला अशी सवय ह्या राहणं जरा अवघड आहे ना, हां ती बंधनाची सवय नाही ती त्यांनी सांगितलं मग अशी तीच माणसं बांधू शकतात जी बांधली गेलीत, दुसरं कोण बांधू शकतं असू द्या. पण हे प्रेम आहे, ज्ञानोबरायांचा आशीर्वाद आहे, माऊलींचा मिळालेला आशीर्वाद आहे हा. काल गुरुवर्य भाऊंच्या समोर बसलेलो असताना मी सहज भाऊंना प्रश्न केला, भाऊ येदसे चरित्र केले नारायणे याच्यावरती बोलावं म्हणतोय, तसं मला काही गुरुबंधूंच्याकडून हे आलं, हा अभंग घ्या म्हणून. भाऊंनी सुरुवातीला पहिलंच वाक्य टाकलं की तुला जो कॉन्फिडन्स वाटतो तो अभंग तू घे. भाऊंनी काल सुंदर चिंतन सांगितलं महाराज. भगवान परमात्म्याचं चरित्र, रांगतानाचं जे चरित्र आहे ते कर्मपरक आहे. कसं आहे, कर्मपरक. गोधणे राखतानाचं जे चरित्र आहे ते उपासनापरक आहे, आणि त्याच्यानंतरचं जे चरित्र आहे ते ज्ञानपरक. परमात्म्याचं चरित्र रांगतानाचं कर्मपरक कसं आहे, परमात्म्याचं चरित्र गोधणे राखतानाचं उपासनापरक कसं आहे, परमात्म्याचं चरित्र त्याच्यानंतरचं ज्ञानपरक कसं आहे, याचं चिंतन स्वतंत्र आपल्याला करता येईल. वेळ केव्हा भेटेल त्यावेळेला स्वतंत्र चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. परमात्म्याने चरित्र केलं, रांगताना चरित्र केलं, गोधणे राखताना केलं, आणि त्याच्यानंतरसुद्धा परमात्म्याने चरित्र केलं. परमात्म्याने रांगताना चरित्र काय केलं, रांगत रंगणी चोरीत लोणी धावणे धरती गवळणी बांधित चरणी देती घराणी यशोदे साजणी नवनीत बक्षुनी तमालले नवल केले साजन कृष्ण आळवा आळवा पळदुनी मागे लावा कृष्ण आळवा पळदुनी मागे लावा कृष्ण आळवा. परमात्मा रांगायचा, रांगत रांगत यायचा. यशोदामाई काम करत असते की यशोदामाईच्या समोर जायचा, आणि समोर गेला यशोदामाईने पाहिलं ना की ताबडतोब परमात्मा दुसऱ्या सेकंदाला लगेच असा पाठीमागं वळून दुड पळत जायचा, आणि 2 सेकंदामध्ये माईच्या नजरेच्या आड व्हायचा परमात्मा. माईबरोबर परमात्मा असा इतका रंगून जायचा परमात्मा, आणि तो रंगलेला परमात्मा ज्या वेळेला माई कामामध्ये गुंग असते ना त्याच्या लक्षात येतं परमात्म्याचं की माईचं आपल्याकडे लक्ष नाही, आपण जातोय आईच्या समोर पण आईचं मात्र आपल्याकडे लक्ष नाही, आईने आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं पोराला वाटत असतं बरं का. आता आईचं आता सध्या लक्ष मोबाईलकडे असतं, आता लक्ष कोणाकडे असतं, आता पोराकडे नसतंच. यशोदामाई कामामध्ये दंग आहे. यशोदामाई पाहायची पण कामामध्ये परत जायची. कामामध्ये जाणाऱ्या यशोदामाईचा विचार परमात्म्याने केला, आई माझ्याकडे लक्ष देत नाही, आई मला काही घेत नाही, आई मला काही देत नाही, आई माझे लाड पुरवत नाहीत. मग परमात्म्याने काय केलं, रांगत 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 परमात्मा दाराच्या बाहेर पडला, आणि दाराच्या बाहेर पडलेला परमात्मा रांगत 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 गेला
बाहेर गेला आणि बाहेर गेलेला परमात्मा बऱ्याच वेळानंतर काम उरकल्यानंतर यशोदा माईच्या लक्षात आलं, बऱ्याच वेळेला आपलं लेकरू आपल्यासमोर येत होतं, मी पाहत होते, पण मी माझ्या कामात होते, पण आता मात्र बराच वेळ झालं परमात्मा दिसला नाही, कृष्ण दिसला नाही, माझा लाला दिसला नाही, काय भानगड, नेमकं कुठे गेला, कुठल्या कोपऱ्यात बसला का, कुठे घरामध्ये लपला का, कुठे बाहेर गेला का. म्हणून यशोदा माई सगळ्यांना विचारते, सांगा गे सांगा, सांगा माझा परमात्मा पाहिला का, सांगा माझा परमात्मा पाहिला का. मग तो परमात्मा कसा होता त्याचे वर्णन, हाती घेऊन या फुलं अंगणी रांगत आले मुलं. हा रांगत आलेला परमात्मा, रांगतानाचं केलेलं चरित्र, असं अनंत चरित्र रांगताना भगवान परमात्म्याने बऱ्याच प्रकारचं चरित्र केलं. हा रांगणारा परमात्मा ना घरातून बाहेर पडला ना, केव्हा घरातून बाहेर पडतोय असं गवळणी वाटच पाहत असायच्या. गवळणी येऊन समोर उभ्या राहायच्या आनंदाच्या अंगणामध्ये यशोदामाईच्या घराच्या अंगणामध्ये वाड्याच्या समोर येऊन गवळणी उभ्या राहायच्या की परमात्मा कधी बाहेर पडतोय, आम्ही त्याला कधी उचलतोय, कडेवर घेतोय. परमात्मा बाहेर पडला ना की राधा उभीच असायची, राधा उभी असायची, परमात्मा तिच्याकडे पाहून हसायचा, ती परमात्म्याकडे पाहून हसायची. राधेला परमात्म्याचं एवढं वेळ लागलेलं होतं, राधेला पाहिलं की परमात्मा रडायला सुरुवात करायचा. असं अनंत वेळेला घडलं आणि अनंत वेळेला घडल्यानंतर यशोदामाई राधेला सांगते, एक दिवस घडलं असं की ती राधा आली आणि समोर उभी राहिली, परमात्मा बाहेर आलेला नव्हता. परमात्म्याचं आणिक उरकायचं राहिलं होतं आणि परमात्म्याचं आणिक उरकायचं राहिलं. राधा बाहेर येऊन उभी राहिली आणि बाहेर येऊन उभी राहिलेली राधा परमात्म्याची वाट पाहते. अंतकरण द्रवलं, राधेच्या डोळ्यातून पाणी यायला लागलेत आणि पाणी यायला लागलेली ती राधा समोर उभी आहे. तितक्यात परमात्मा आतून बाहेर आला. परमात्मा सगळं उरकून बाहेर आल्यानंतर पाहिलं राधेने, पाहिल्याबरोबर परमात्म्याने रडायला सुरुवात केली आणि रडायला सुरुवात केल्याबरोबर त्याचबरोबर पाठीमागून यशोदामाई पण आली होती. यशोदामाईने राधेला आवाज देऊन सांगितलं, राधे अगं परमात्मा रडतोय, तुझ्याशिवाय राहत नाही ना. उचललं राधेने, गेली घेऊन राधा आणि परमात्म्याबरोबर तिला पाहिजे तो व्यवहार, जसा पाहिजे तसा त्याच्या भक्तीचा व्यवहार राधा परमात्म्याबरोबर करू लागले आणि परमात्म्याला सर्वांगाने भक्ती करून परमात्म्याचा जो आनंद आहे ना तो सगळ्या प्रकारचा आनंद राधेने लुटला. परमात्मा थोडा मोठा झाल्यानंतर परमात्म्याने गावामध्ये फिरायला सुरुवात केली होती ना. लहान मुलं गावामध्ये फिरतात इकडे तिकडे, या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात. पूर्वी तसे वाडे पण असायचे ना, या वाड्यातून त्या वाड्यात जायला जागा असायची. ह्या वाड्याचा दरवाजा त्या वाड्याच्या समोर, त्या वाड्याचा दरवाजा त्या वाड्याच्या समोर. आताच्या मुलांना वाडा नाहीच आहे, आता काय बंगला, काय फ्लॅट, सोसायटी. आता पोरगं गेलं तर फक्त वरच्या जिन्यावरून खालच्या जिन्यावरून, खालच्या जिन्यावरून वरच्या जिन्यावर, एवढंच जाणार, दुसरं जाणार नाही. ही सगळी मुलं हिंडायची, गोपाळ हिंडायचे, परमात्मा त्यांच्याबरोबर हिंडायचा, परमात्मा त्यांच्यामध्ये असायचा. तो परमात्मा त्या वयामध्ये सुद्धा चरित्र करायचा आणि त्या वयामध्ये असलेला तो परमात्मा ज्या वेळेला राजमार्गावरून गोपिका जायच्या ना, त्या गोपिकांच्या बरोबर हा परमात्मा वेगवेगळ्या प्रकारच्या लीला करायचा, वेगवेगळ्या प्रकारची लीला करायचा. एक दिवस परमात्म्याने अत्यंत सुंदर लीला केल्या, एवढ्या सुंदर लीला केल्या. त्या सगळ्या सुंदर लीला पाहून, त्या सुंदर परमात्म्याचं ते सुंदर मुखडं पाहून ह्या गवळणी केलेल्या परमात्म्याच्या लीला त्यांना त्रासदायक होत्या खरं तर, पण त्या त्रासदायक असलेल्या लीला देखील त्या गवळणींनी त्या सुंदर परमात्म्याच्या बाबतीमध्ये ती एक भक्तीच आहे, परमात्म्याचा तो एक अशा वेगळ्या प्रकारचा उपभोग आहे. म्हणून तो उपभोगला आणि उपभोगून परमात्म्याला कुठल्या प्रकारचं दूषण दिलं नाही. आपल्या गावातलं पोरगं जर अशा लीला करायला जाईल ना तर पोरगं फटकवलं जाईल. पहिले ध्यानात ठेवा, पोरं पहिली आवरा आपली. त्याच्या चरित्राचं आचरण करायला जाऊ नका, ते आचरण त्यानेच करायचं, आपण फक्त उच्चारण करायचं, असं आहे. परमात्मा हा सगळा लीला करायला लागला. मग परमात्म्याने अजून थोडं मोठं झाल्यानंतर परमात्म्याने अजून लीला करायला सुरुवात केल्या. मग गवळणींची गाऱ्हाणी येऊ लागली. गवळणी सांगायला लागल्या, गवळणी सांगती गाराणी, रात्री आला चक्रपाणी, खावणी दही दूध तुप लोणी, अबगी फोडिली विरजणी, हे गे बाई आमासी पाहवेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोसू मी धेंगाना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोसू मी धेंगाना. अनंत गाराणी सांगायला सुरुवात केली. दुसरी आली धावत, म्हणे ग बाई काय केली मात, मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, हे गे बाई आमासी पाहवेना, यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोसू मी धेंगाना.
तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी तोहीची गाठ देवोनी गाठबाई कोणासी सुटेना यशोदे बाळ तुझा काना कोटवर सोसू मे दे गाणा यशोदे बाळ तुझा काना कोटवर सोसू मे दे गाणा. परमात्मा चरित्र करत होता आणि चरित्रच्या त्या सगळ्या लीला त्या लीलांची गाऱ्हाणी यशोदा माईकडे ह्या सगळ्या गवळणी घेऊन येत होत्या. पण गाऱ्हाणी घेऊन येण्याचं कारण तक्रार सांगणे अंतकरणातला भाव नव्हता. गवळणीच्या अंतकरणामध्ये परमात्म्याची तक्रार सांगणे हा भाव नव्हता. मग गवळणीच्या अंतकरणामध्ये भाव कोणता होता? परमात्म्याला पाहिजे. कारण परमात्मा सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर असं लावण्य सुंदर परमात्मा त्या लावण्य सुंदर परमात्म्याला पाहायचंय. आणि त्या पाहण्यासाठी त्या गवळणी काहीतरी निमित्त असावं काहीतरी निमित्त असावं म्हणून ह्या गवळणी घराण्याचं निमित्त घेऊन तिथपर्यंत यायचं. एका गवळणी निमित्त केलं परमात्म्याला पाहण्यासाठी. काय भरली होती भांडी केली रिकाम्याने गेली परमात्म्याला पाहायला. काय सांगितलं घरातून सोडत नाहीत ना घरातून सोडत नाहीत. आपल्यामध्ये सुद्धा काही लोक असेच निघाले ताळंदीला पण सोडत नाहीत घरातले. काही लोकांना असं ढकलून दिलं ना तरी ते चौकटीला जाम धरतात असं जाम धरतात आणि कदाचित चौकट बाहेर पडेल पण हा बाहेर येणार नाही. चौकट मोडून बाहेर येईल महाराज. आणि मोडलं काय काही करायचं चौकटी पण लोक बाहेर नाही आले लोक बाहेर नाही आले. हा अत्यंत सुंदर असल्यामुळे याला पाहण्याकरता त्या गवळणी वेगवेगळ्या प्रकारचं निमित्त करायच्या. कारण त्या परमात्म्याला पाहणं हे केवढं मोठं भाग्याचं लक्षण आहे. अत्यंत भाग्याचं लक्षण आहे. आणि मग ती गवळण बोलते किंवा ते संत बोलतात. एकदा नाही पाहिला दोनदा पाहिला. अशा गवळणी ज्या वेळेला ह्या सगळ्या खुड्या सांगून यशोदा माई ऐकत नाही ना त्यावेळेला मग मात्र ह्या सगळ्या गवळणी अवघ्या मिळोणी गवळणी येती नंदाचे अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडोनी आमुच्या सुनाया घेवोनी हे गे बाई आमासी पाहावेना यशोदे बाळ तुझा काना कोठवरी सोसू मी देगा. वा दादा सगळ्या गेल्या. आणि मग आता हे सगळं मंडळ गेलं की सगळं ऐकलं जातं नाही का महाराज. जिथं मंडळ जातं तिथं ऐकलं जातं. फक्त मंडळीला घेऊन जायचं नाही. हे सगळे जण गेले. मग यशोदाबाईंनी जरा लक्ष दिलं की एक येत होती त्यावेळेला ठीक आहे पण आता सगळ्याच आल्यात त्यामध्ये काहीतरी खरं असलं पाहिजे ना. मग हे सगळ्या जणी आल्यात आणि मग ही सगळी गाऱ्हाणी ऐकल्यानंतर मग यशोदाबाई त्या परमात्म्याला ती सगळी गाऱ्हाणी ऐकल्यानंतर ऐसी ऐकता गारानी यशोदे नयनी आले पाणी एका जनार्दना चरणी प्रेमबाई तिये सियावरेना यशोदे बाळ तुझा काना कोठवरे सोसमे दे गाना यशोदे बाळ तुझा काना कोठवरे सोसमे दे गाना. ऐकली गाराणी आणि मग यशोदामाईने त्या परमात्म्याची तक्रार नंदबाबाकडे केली. आईने नेहमी तक्रार मुलाची बापाकडे करावी. चुकीला माफी करू नये. बाकीचं पुढचं म्हणू नका. चुकीला माफी करू नये. कोणी आईने मुलाच्या चुकीला माफी केली की मुलगा बिघडला म्हणून समजा. मुलगा बिघडला म्हणून समजा. मग आपलं म्हातारपण काही खरं नाही हे ध्यानात ठेवा. म्हणून आईने जो मुलाचा अपराध असेल ना तो बापाला सांगितला पाहिजे. बाप काय करतो मुलाचा तो अपराध पोटात न घालता त्या अपराधाची योग्य शिक्षा त्याला दिल्यामुळे तो मुलगा ताब्यात राहतो. ताब्यात राहिलेला मुलगा सुंदर जीवन घडवतो. यशोदामाईने तेच केलं. नंदबाबाकडे तक्रार केली आणि नंदबाबाकडे तक्रार केल्यानंतर मग नंदबाबाने यशोदामाईची ती तक्रार ऐकून घेतली आणि नंदबाबाने परमात्म्याला आवाज दिला. कृष्णा जोरात आवाज दिला नंदबाबाने कृष्ण भगवान परमात्म्याला. बापाचा आवाज जरा दमदार असला पाहिजे. दमदार. त्यावेळेला मुलं घाबरतात. आता बापाचा आवाज दमदार येतच नाही. बाप जरी आमदार असला तरी दमदार येत नाही.
आता मला काय माहित नाही तुम्ही का असले ते. दमदार आवाज पाहिजे बाप. आणि ज्या बापाचा आवाज दमदार ना त्यांची मुलं आमदार. आमदार. हा त्यांचीच मुलं. म्हणून दमदार आवाजामध्ये आवाज दिला कृष्ण भगवान परमात्म्याला. आणि कृष्ण भगवान परमात्मा धावत पळत बापाचा आवाज आल्याबरोबर आले. धावत पळत आले आणि बापाच्या समोर येऊन उभं राहताना पोराने कसं उभं राहायचं परमात्म्याकडे पाहायचं. कृष्णचरित्र ज्याने वाचलं ज्याने ऐकलं ना त्याने पहिलं ध्यानात ठेवायचं. कृष्णचरित्र असं सूक्ष्म रीतीने पाहायचं. परमात्मा आपल्या बापाच्या समोर उभा राहताना सुद्धा अत्यंत विनम्रतेने उभा राहतोय परमात्मा. नाहीतर बापाच्या समोर आता जी पोरं जर एखाद्या बापाने जर आवाज दिला ना त्याचं काय आता आत्ताच्या मुलांची नाव काय कृष्ण अर्जुन वगैरे अशी असतात का? नाही 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 अशी नसतात. आता काय असतात आता फार पिंट्या. मी तरी लय जोरात दिला महाराज. पिंट्या म्हणतात. ते हळूच म्हणते पिंट्या. हे हळूच पिंट्या म्हणते ते तिकडे म्हणतात काय रे जोरात बाप घाबरतो याला. इतकं भयानक परिस्थिती आत्ता आहे. मात्र कृष्ण भगवान परमात्मा अत्यंत असा थरथर थरथर कापतोय लटलट कापतोय. आणि कापणारा भगवान परमात्मा विनम्र भावाने बापाच्या समोर नंद बापाच्या समोर येऊन उभा राहिलाय. आणि तो परमात्मा आपल्या बापाला म्हणतोय काय बाबा. त्या आवाजामध्ये बापाच्या समोर आपली एकदम हर्जवता असावी विनम्रता असावी. काय बाबा मला बोलवलात तुम्ही? हो तुला बोलवलं. तू आता मात्र इथं थांबायचं नाही. तू गोकुळात राहायचं नाही. तू काय करायचं तू उद्यापासून काय करायचं रानात जायचं. गोदने 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 सारावया जातो शारंग पाने. सारावया जातो शारंग पाने. मार्गी भेटली राधिका गवळणे. कृष्णदान मागे निर्या सडून तवते देखिले यशोदा जननी ओ गोदने 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 गोदने. परमात्मा राणामध्ये गेलाय आपल्या बापाची आज्ञा घेऊन. परमात्मा राणामध्ये गेला गायी घेऊन आपल्या बापाची आज्ञा घेऊन. परमात्मा निघाले राणामध्ये. राणामध्ये निघाल्यानंतर सगळ्या गावातल्या आपल्या सवंगड्यांना परमात्म्याने निमंत्रण दिलं. निमंत्रण अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणात या. सांगितलं परमात्म्याने. आले सगळे गोपाळ. सगळ्या गोपाळाने वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा केलेली आहे. परमात्म्याचं सुद्धा वेशभूषा केलेली. यशोदाबाईने परमात्म्याला सजवलेलं आहे. परमात्म्याच्या खांद्यावरती कांबळी हातामध्ये काठी आहे. कमरेला सेला आहे. त्या सेलामध्ये वेणू खवलेले आहे. मयूरपुच्छ लावलेला आहे परमात्म्याला. असा अत्यंत सुंदर कुरळ्या केसाचा परमात्मा तो इतका सुंदर दिसायला लागलाय. आणि तो परमात्मा या सगळ्या आपल्या सवंगड्यांना बोलवलेल्या त्या सवंगड्यांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा केलेली. एक 5 मिनिटांमध्ये सगळं संपणार. इकडे लक्ष द्या. त्यांच्याकडे त्यांची व्यवस्था ती करतील. परमात्म्याने बोलवलेल्या सवंगड्यांनी सुद्धा वेशभूषा केलेली आहे. गुरुवर्य भाऊ किंवा अन्य गुरुवर्य यांच्याकडनं सुद्धा ते ऐकायला भेटतं. त्या सवंगड्यांची वेशभूषा कोणी गुडघ्यापर्यंत धोतर घातलेलं आहे. कोणी टोपी घातलेली पण ती टोपी अशी तिरपी टोपी घातलेली आहे. कोणी माकड टोपी घातलेली आहे. कोणाच्या हातामध्ये काठी आहे पण ती गुडघ्यापर्यंत. कोणाची काठी डोक्याच्या उंच आहे. अशा प्रकारच्या वेशभूषा अनंत प्रकारच्या. कोणाचं शर्ट घातलेलं आहे पण त्या शर्टाला बाहीच नाही आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा आहे. त्या वेशभूषा परमात्म्याच्या त्या सवंगड्यांनी केल्या. त्या ते सवंगडी आले. परमात्मा त्या सवंगड्यांच्या मध्ये उभा आहे. अखरावरती गायी जमवल्यात आणि जमवलेल्या गायी परमात्म्याने हाकायला सुरुवात केली. हाकल्या गायी परमात्म्याने. आणि गायी हाकल्यानंतर त्या गायी निघाल्या. गायीच्या त्या खुरातून उडणारी जी धूळ आहे ना ती परमात्म्याच्या अंगावरती त्या गोपाळांच्या अंगावरती उडू लागली. उडून येऊन बसली परमात्म्याच्या अंगावरती. ती गोकुळातलं बघा तुम्ही आज सुद्धा तुम्ही गोकुळात गेलेत ना तर तिकडची माती अशी पांढुऱ्या रंगाची. ती पांढुऱ्या रंगाची माती परमात्म्याच्या अंगावरती येऊन बसली. कदाचित त्याच कारणामुळं परमात्म्याला पांडुरंग ही संज्ञा आलेली असावी कदाचित.
तो परमात्मा पांढऱ्या रंगाचा दिसू लागला. अत्यंत सुंदर सौंदर्यवान ते सगळं वातावरण ते समय त्यावेळी चाललेल्या परमात्म्याने गायी हाकल्या, रानामध्ये गेल्या, गायी चारल्या. गायी चारत असताना सुद्धा परमात्म्याने आनंद प्रकारचं चरित्र केलं. तिथं गेल्यानंतर परमात्म्याने इंद्राला जाणारं दहीदूध बंद केलं. इंद्राला जाणारं दहीदूध बंद केलं. दहीदूध बंद केलं. माणसं आहेत ना, कार्यामध्ये बरेच खोडा घालणारी असतात, बरीच खोडा घालणारी असतात. त्याच्यापैकी हे एक होतं. ह्याला आदल घडवण्याकरता परमात्म्याने हे सगळं चरित्र केलेलं आहे. त्याला वाटायचं मी देतो यांना, कोणाला वाटायचं त्याला वाटायचं मी देतो यांना. पण मात्र देत कोण होतं? देत गोवर्धन पर्वत देत होता. देत तिथला सगळा निसर्ग देतो, तो परमात्मा देत होता. पण याला वाटायचं मीच देव आहे, मीच त्यांना देतोय. मग तो सगळ्याचा सगळ्या प्रकारचा अहंकार परमात्म्याने त्याचा घालवण्याकरता ते सगळं चरित्र केलं आणि त्याचा अहंकार घालवला तो इंद्र, त्याचा अहंकार घालवला. ब्रह्मदेवाच्या बाबतीमध्ये पण तसंच घडलं. अनंत प्रकारचे त्या ठिकाणी परमात्म्याने ते सगळे राक्षस लोक मारले आणि सगळं राक्षस लोक मारले. बऱ्याच प्रकारचं अजून चरित्र केलं, खेळ खेळले, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले. रोज गोपाळासी खेळती आनंदे डोलती, वा वा, गोपाळासी खेळती आनंदे डोलती, गोपाळासी खेळती आनंदे डोलती, गोपाळासी खेळती आनंदे डोलती. कृष्ण आमुचा सांगाती डो 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 डो, कृष्ण आमुचा सांगाती डो 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 डो, कृष्ण आमुचा सांगाती डो 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 डो, कृष्ण आमुचा सांगाती डो 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 डो. कान्होबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती, कान्होबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती, कान्होबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती, कान्होबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती. धन्य आमा नवीती आलललल, धन्य आमा म्हणविती आललल, धन्य आमा नवीती आलललल, धन्य आमा कान्होबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती, कान्होबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती, कान्होबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती, कान्होबाची कान्होबाची संगती ब्रह्मादिक ब्रह्मादिक इच्छिती. खेळले परमात्मा, गोपाळांच्या बरोबर खेळ खेळले, गोपाळ परमात्म्याबरोबर खेळले. किती सख्यत्व होतं, त्या सख्यत्वाचं स्वतंत्र चिंतन करता येईल. परमात्म्याच्या आणि गोपाळाच्या सख्यत्वाचं, जसं ज्ञानोबारायांनी परमात्म्याच्या आणि श्रीकृष्णाच्या सख्यत्वाचं वर्णन केलेलं आहे 11व्या अध्यायामध्ये, अत्यंत सुंदर केलेलं आहे. सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे परमात्म्याला मी तुला काय काय म्हटलं, त्याचा भाव ज्ञानोबारांनी खूप खूप सुंदर काढला आहे. तो भाव आता इथं सांगून वेळ घेत नाही, कारण वेळ फार पुढे पुढे चाललेला आहे. अत्यंत खरं तर तो स्वतंत्र विषय, परमात्मा आणि अर्जुन या दोघांच्या मधला सख्यत्वाचा भाव सांगायचं म्हटलं ना, तर फार त्याच्यावरती एक स्वतंत्र लिखाण होईल, स्वतंत्र लिखाण होईल, स्वतंत्र लिखाण एवढं सुंदर. तसं परमात्म्याचं आणि गोपाळांचं सख्यत्व हे सुद्धा अत्यंत सुंदर आहे. आणि त्या सख्यांच्या बरोबर आता सखा आणि मित्र यात फरक आहे. सखा आणि मित्र यात फरक आहे. आपण चिंतन ऐकलंय काल परवा, सखा आणि मित्र याच्यामध्ये फरक. तो परमात्मा अनंत प्रकारचे खेळ गोपाळांच्या बरोबर खेळला. खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळताती नाना परी
खेळताती नाना परी खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला लगोरी पुढे घ्यायचे का अजून खेळ खेळले गाई गोपाळ आणि मग हे सगळे खेळ खेळल्यानंतर होतो तो चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी हा मामा पोरा हा मामा हुमरी घाली घुमरी वाजे घमामा अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अनंत खेळ खेळले सगळे गोपाळ दमले आणि सगळे गोपाळ दमल्यानंतर आता आपण पण 3 दिवसाले खेळतोच ना है की नाही सगळे खेळ खेळलेत ना आपण है की नाही मग आता आपल्याला पण भुका लागल्यात त्या गोपाळांना भुका लागल्या परमात्म्याला भूक लागली आणि मग त्या तुझ्या प्रसादाने आम्ही पुष्ट होऊ आणि मग आपण परत खेळ खेळू ते पुष्ट होण्याकरता आनंदित होण्याकरता परमात्म्याचा प्रसाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो परमात्म्याने प्रसाद त्या काळामध्ये यमुनेच्या वाळवंटामध्ये सगळ्या गोपाळांना वाटला ज्ञानोबरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळ्या संतांना वाटला तोच प्रसाद आज आपण ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये ज्ञानोबरायच आपल्याला आज तो प्रत्यक्षात प्रसाद काल्याचा या ठिकाणी वाटणारा आहेत म्हणून आपण प्रत्येकाने प्रसादाने होतं काय प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य उपजायते दुःख निवृत्ती करणं हे प्रसादाचं मुख्य फल आहे दुःख निवृत्ती होणं आणि दुःख निवृत्ती करताच आपण प्रसाद घेणार आहोत ना प्रसादासाठी तर आपण ज्ञानोबरायांच्या चरणाजवळ आलो ज्ञानोबरायांच्या कोशीत आलेलो आहोत म्हणून तो प्रसाद आता ग्रहण करायचा आहे तो प्रसाद ज्ञानोबराय देणार आहेत म्हणून आपण आता सावध चित्त असावं परमात्म्याने सगळ्या गोपाळांना असं बोलवलं जवळ सगळ्यांना कमलाकार बसवलं परमात्मा मध्ये आणि मध्ये असलेल्या परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या पाहिल्यानंतर परमात्म्याने सांगितलं पण तुकोबराय किंवा हे सगळे संत लोक त्याच्यामध्ये होते यांनी सगळ्यांनी सांगितलं माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे मग परमात्म्याने सगळं एकत्र केलं त्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र करून आता त्या शिदोऱ्यांचं पण खूप मोठं वर्णन केलेलं आहे परमात्म्याने हातावरती घेतलं तो प्रसाद त्या प्रसादाचं कसं तो प्रसाद परमात्म्याने कसा सजवलेला आहे त्याचंही वर्णन केलेलं आहे याचं वर्णन भागवतामध्ये खूप सुंदररित्या केलेलं आहे बिभ्रतवेनुं जठरपटयो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पाणौ मसृण खवलं तत्फलान्नङ्गुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुरदोहासयन्द्रमभिस्वयि स्वर्गे लोके विशति भूष यज्ञ भुग्बालकेलि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा विठ्ठल जय हा बोलिलेले कुरे कंठी धरला कृष्ण म्हणे अवघाजने प्रकाश वाटू एकमेका वैष्णवनिका वाकुनिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका